नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवार असतील, महायुतीचे असतील, महाआघाडीचे असतील, त्यांच्या बैठका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण आलो आहोत यतीन देशमुख जे वार्ड क्रमांक 16 मध्ये आहेत. म्हणजे हा वार्ड क्रमांक 16 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला तसा म्हणावा लागेल, कारण गेल्या 2017च्या निवडणुकीमध्ये 7ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. आणि या बालेकिल्ल्यामध्ये एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःचं नाव या ठिकाणी लौकिक केलं, अशी यतीनजी देशमुख आपल्या सोबत आहेत. सर, आपलं नमस्कार. या निवडणुकीमध्ये आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी करणार आहात असं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्यासाठी आपण आपल्यासोबत बातचीत करणार आहोत. सर, या वार्ड क्रमांक जो हा 16 आहे, या 16 मध्ये टँकर मुक्त म्हणजे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. आपल्याकडून आम्ही ऐकलेलं आहे. तर शुद्ध पाणी आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आपली या प्रभागासाठी काय उपाययोजना असणार आहे? नक्कीच सुनीलजी, या नवीन पनवेल शहराला पाण्याची समस्या ही अतिशय मला वाटते 10 ते 15 वर्ष झालेली आहे. ती 100% भेडसावत आहे आणि हा पाण्याचा प्रश्न कुठेही मला वाटते जो काही 15 वर्षापासून आहे तोच प्रश्न वारंवार इथे सतावतोय. मला वाटतं कित्येक वेळा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनं केली, पर्याय काढले, तर सिडकोकडून उत्तरं दिली जातात, एमजीपी कडून पाणी पुरवठा होत नाही, सिडको त्याचं नियोजन करते, पण कुठल्याही प्रकारे पाण्याचा सुरळीत जो पाणी पुरवठा आपल्याला 24 तास पाहिजे नवीन पनवेल शहराचा, कुठेही पाणी पुरवठा देण्यामध्ये हे प्रशासन मला वाटतं पूर्णपणे अपयशी ठरलेले. कुठेही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये. मला वाटतं आपले पनवेलचे आमदार, स्थानिक आमदार सांगतात तिकडे कर्जतला कुठला तरी एक डॅम होतोय पोशीरचा, तिथून आम्ही पाणी आणू. मला वाटतं हा शब्द तुम्ही किती दिवस जनतेला देणार असतात? मला वाटतं जनता आता काही मूर्ख राहिलेली नाही. 10 वर्ष जर तुम्ही लोकांना सांगत असाल का आम्ही इकडून पाणी आणू, तिकडून पाणी आणू, मला वाटतं या शहरातली जनता, मी स्वतः या शहरात राहतो, या शहरातल्या जनतेने बघितलेले काही सोसायट्यांना रोज 3 ते 4 टँकर लागतात. मला तर वाटतंय मग कुठेतरी हा टँकर माफियांचा धंदा होण्यासाठी तरी हे नियोजन नाही ना तुमचं? एक तर टँकर टाकणारी लोक देखील यांचीच आहेत, सत्ताधारी पक्षाचीच आहेत. तुम्ही जर टँकर जेवढे चालतात त्याचं त्यांचे जर तुम्ही त्यांचे ओनर बघितले तर ते सगळे सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते आहेत. मला वाटतं हे कुठेतरी नियोजन चालण्यासाठी, आर्थिक गणित चालवण्यासाठी हे सगळं या लोकांकडून चालू आहे. मला वाटतं जनतेला कुठेच सुरळीत पाणी पुरवठा व्हावा असं मला तरी वाटतं, सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. परंतु जर आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो, ही संधी जर आम्हाला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीला जर दिली या पनवेलच्या जनतेने, तर नक्कीच आम्ही टँकर मुक्त नवीन पनवेल शहर करून दाखवण्याचा सतत प्रयत्न करून, आम्हाला जे माहिती आहे, जे काही 36 MLT पाणी या नवीन पनवेल शहराला लागतं, याचं सुरळीत कसं नियोजन करता येईल हा प्लॅनिंग आमच्याकडे आहे. पण याच्यासाठी जनतेने आम्हाला सभागृहात पाठवण्याची गरज आहे, कारण सभागृहात असलेले नगरसेवक हे आता अपयशी ठरतायत आणि त्या अपयशातून कुठेतरी मार्ग काढण्यासाठी आम्हाला तिथे जायचं. आम्ही नक्कीच पाणी पुरवठ्याचा मार्ग आम्ही तुम्हाला सुरळीत करून देऊ. गेल्या 3 ते 4 महिन्या अगोदर आपली स्टेटमेंट होती की वार्ड क्रमांक 16 हा खड्ड्याने भरलेला आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता. आपण या ठिकाणी सांगितलं होतं. तर ह्या रस्त्यातील खड्डे आणि हे खड्डे आणि रस्ते यासाठी ही महत्वाची उपाययोजना आपल्याकडे काय असणार? नक्कीच साहेब, अख्ख्या नवीन पनवेल शहराने बघितलं की सगळ्यात जास्त खड्डे जर कुठे पडले असतील तर या नवीन पनवेल शहरातल्या प्रभाग 16 मध्ये पडले. तुम्ही जर HDFC सर्कल कडून आलात आणि असं फिरलात तर डीमार्ट, फिनिक्स हॉटेल कडून, आदेश सर्कल कडून हा प्रभाग पूर्ण येतो. या चारी बाजून असा कुठलाच रस्ता नव्हता का जिथे खड्डे नव्हते. मला वाटतं तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर नेमता, तर कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर महानगरपालिकेचा असलेल्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचं त्या कामावर लक्ष ठेवण्याचं काम असतं. जबाबदारीने लक्ष ठेवलं पाहिजे ना. मला वाटतंय कामात कुठेही नियोजन नाहीये. अशा कॉन्ट्रॅक्टरांना मला तर वाटतं एक तर ब्लॅक लिस्टेड करण्याची आम्ही मागणी केली होती, पण कुठेही असं दिसत नाही. उलट रिकॉन्ट्रॅक्ट जे केले त्यांनी आता जे काही टेंडर परत पुन्हा नव्याने काढले ती त्याच लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले. मला वाटतं या लोकांची संकल्पनाच आहे, आम्हाला काय रस्ते ठीक करायचे नाहीये, आम्हाला खड्डेच द्यायचेत लोकांना. फक्त लोकांनी याच्यातून उत्तर देण्याची गरज आहे. आम्ही याच्यातून एक पर्याय शोधलेला आहे की बाबा जेणेकरून जर का महाविकास आघाडी उद्या जर सत्तेवर आली तर आम्ही देताना जे काही ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहेत, आता ज्या काही याद्या तयार आहेत, जिथे जिथं काम, अशा लोकांना घरी बसून ज्या ठिकाणी कामाचा दर्जा जो कॉन्ट्रॅक्टर चांगला देतोय अशाच लोकांना जनतेच्या कामासाठी आपल्याला उतरवायचंय. कारण त्याशिवाय या कुठल्याच गोष्टी शक्य नाहीयेत. हे खड्डे आता पण जर तुम्ही बघाल तर फक्त पॅच मारलेले आहेत. मला वाटत नाही 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त हे खड्डे मला वाटतं भरले जातील, ते खड्डे पुन्हा होतील. हे रोड तसे चांगले दिसणार नाहीयेत. तर मला वाटतंय कुठेतरी याच्यात जर बदल घडवायचा असेल तर एकदा संधी महाविकास आघाडीला जनतेने दिली पाहिजे. चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. जे काही कॉन्ट्रॅक्टर, जो काही मलिदा या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हा जो टक्केवारी घेण्याचा जो प्रकार आहे ना, हा जेव्हा थांबेल ना तेव्हा आपल्याला चांगले रस्ते मिळतील. लोकांनी हे टक्केवारी घेणारं सरकार आणि टक्केवारी देणारे कॉन्ट्रॅक्टर आपल्याला दोघांना घरी बसवायचंय आणि तेव्हा कुठेतरी एक चांगलं सुशासन असं आपल्याला नवीन पनवेल शहरात आपल्याला मिळेल. म्हणून एक संधी जनतेने आम्हाला दिली पाहिजे.
काही ठिकाणी जे उद्यान आहेत, मोकळ्या जागा आहेत, अशा ठिकाणी अतिक्रमण सुरू आहे. हे अतिक्रमण रोखून जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलांसाठी माणसं असतील, हे खुलं करण्यासाठी आपलं काही महत्वाचं योगदान किंवा काय पावलं उचलणार? नक्कीच सुनीलजी, तुम्ही जर आता नवीन पनवेल शहरात फिरलात, सगळे फुटपाथ हे अतिशय म्हणजे जर बघाल तर फुटपाथवर कब्जा केलेला आहे सगळ्या लोकांनी. कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेचं नियोजन, आयुक्त आपले स्टेटमेंट देतात की आम्ही सगळे फुटपाथ खाली केलेले आहेत, अतिक्रमण हटवलेले आहेत, पण तुम्ही जर जागेवर प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर अशी कुठेच कारवाई दिसत नाही. आज जर बघाल नवीन पनवेल शहरात काही उद्यानं म्हणजे काही मोकळी मैदानं होती चांगली खेळण्यासाठी मुलांना, ती देखील आता बिल्डरच्या घशात टेंडर प्लॉट करून बिल्डरच्या घशात टाकलेली आहेत. माझ्या इथे बाजूला सेक्टर 8 मध्ये एक ग्राउंड होतं, इथं सेक्टर 2 ला होतं. अशा ठिकाणी काही ठिकाणी आता बिल्डर लॉबी घुसून तिथं देखील ते बिल्डरांच्या घशात टाकण्याचं काम केलेलं. उद्यानं बनवली, एक उद्यानाला मला वाटतं 50-50, 60-60, 70-70 लाख रुपये टाकलेले. तुम्ही जर त्या उद्यानामध्ये जा, अजून नाही कुठे स्ट्रीट लाईट बसवलेल्या ना कुठे त्याचं नियोजन आहे. म्हणजे मला वाटतं फक्त टक्केवारी घेण्यासाठी आता 8 दिवसापूर्वी त्यांनी मला वाटतं आचारसंहितेच्या 2 दिवस आधी काहीतरी 300 कोटींच्या कामांची उद्घाटन या लोकांनी केली. 300 कोटी कशाला बोलतात? सुजलाम सुफलाम झालं असतं. बस डेपो उभारले ते नवीन पनवेल शहरामध्ये. एक बस डेपोची किंमत काढली त्यांनी 27,02,000 रुपये. 10 कोटी रुपये बस डेपोला. माझ्या इथलं 2 पाण्याच्या टाक्या तयार झाल्या असतात नवीन पनवेल शहरातल्या. म्हणजे पाण्याचं नियोजन जे काही आम्हाला करायचं ते पूर्ण साफ झालं. ज्याची लोकांना गरज नाहीये त्या गोष्टी उभारण्याचं काम हे असलेलं महानगरपालिका प्रशासन करतंय आणि असलेले नगरसेवक याला पाठीशी घालतात, कारण प्रत्येकाची कुठेतरी त्याच्यामध्ये टक्केवारी अडकलेली आहे. मला वाटतंय या नगरसेवकांना जर धडा शिकवायचा असेल तर मला वाटतं जनतेने मतदानातूनच उत्तर दिलं पाहिजे आणि मतदानासाठी 100% बाहेर उतरलं पाहिजे. तुम्हाला जर चांगले रस्ते पाहिजेत, पाण्याची सुविधा पाहिजे, टँकर मुक्त नवीन पनवेल पाहिजे आणि टॅक्स माफी पाहिजे, तर नक्कीच महाविकास आघाडीला सहकार्य करा. एक शेवटचा प्रश्न आहे, महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून या पनवेल महानगरपालिकेमध्ये जाणे गरजेचं आहे आणि आपण त्यासाठी ही तयारी सुरू केलेली आहे. कशा पद्धतीने ही आपली वाटचाल असणार यावर देखील आम्ही एक नियोजन करत आहोत. जर का महाविकास आघाडीची सत्ता आली, आम्ही नगरसेवक झालो, तर नक्कीच आमच्या ऑफिसमधून एखादा नंबर असा असेल का जी व्यक्ती महानगरपालिकेसाठी छोट्या छोट्या कामाला जात. मला वाटतं सामान्य लोकांच्या काही जास्त गरजा नसतात, पाण्याच्या समस्येसाठी जात असतात, लाईटच्या समस्येसाठी जात असतात किंवा एखादं कुठेतरी काही छोटं मोठं काम त्यांचं महानगरपालिकेत अडकलेलं असतं. त्याच्यासाठी पण जर काय अधिकारी चिरीमिरी घेऊन जर असे धंदे करत असेल तर आम्ही एक असा नंबर देणार आहोत ज्या कॉलवर आम्हाला ती तक्रार निवारण केंद्र आम्ही उभारणार आहोत. ती तक्रार आमच्याकडे केली जाईल. तर कुठे काय तर त्याचा बंदोबस्त करण्याचा नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. कुठेही कोणत्याही प्रकारे अशा गोष्टी आम्ही होऊन देणार नाही, कारण की हा जो भ्रष्टाचार आहे हा प्रथम थांबलाच पाहिजे. हा जेव्हा भ्रष्टाचार थांबेल पूर्णपणे, ही जेव्हा टक्केवारी थांबेल, तेव्हाच आपल्याला सुशासन देता येईल. हा आमचा प्रयत्न राहील. तर आपल्यासोबत होते यतीनजी देशमुख, हे पनवेल महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 16 मधून या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. जवळपास नावही त्यांचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. तर त्यांच्यासोबत आपण जोडले गेलो होतो. ज्या ज्या समस्या नागरिकांना या ठिकाणी भेटतात, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, त्याच्यानंतर महानगरपालिकेचा असेल, उद्यान असतील, अशा अनेक विषयांवर त्यांनी या ठिकाणी रोखठोक अशी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली.